नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायलीच्या सांगण्यावरून प्रतिमा आता किचनमध्ये येऊन जेवण बनवायला लागलेली असते. जे जे पदार्थ तिला आवडतात ते सगळे पदार्थ आता ती मनापासून सगळ्यांसाठी बनवत असते आणि सगळेजण प्रतिमाच्या हातचं जेवून खूपच जास्त तिच्या जेवणाचं कौतुक करत असतात. तेव्हा इथे प्रतिमाला सुद्धा सगळ्यांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवून त्यांना वाढायला खूपच जास्त आवडत असतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून तिला सुद्धा समाधान मिळत असतं. पण तिच्या चेहऱ्यावरचं समाधान प्रियाला काही बघवत नसतं, कारण जर प्रतिमाची स्मृती परत आली तर सगळ्यात आधी या घरातून माझी हक्कलपट्टी होईल असं प्रियाला वाटत असतं. आणि जर या लोकांनी मला घरातून हकललं तर मला रस्त्यावरती उभं राहून भीक मागावी लागेल अशी भीती प्रियाला वाटत असल्यामुळे ती आता प्रतिमाची स्मृती कधीच परत येऊ नये यासाठी ती प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे इथे ती आता गॅसचा स्फोट घडवून आणते आणि त्याच्यामध्ये ती प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न करते. पण आता प्रियाचा हा प्लॅन फसलेला असतो. पण इथे सायलीला मात्र इजा झालेली असते. सायलीचे हात हे पोळून निघालेले असतात आणि तेव्हा खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो. ते म्हणजे जेव्हा इथे सायली आता खाली पडते तेव्हा तिच्या हाताला सुद्धा भाजलेलं असतं आणि तेव्हा अर्जुन तिला उचलून घेऊन आता डॉक्टरांकडे घेऊन जात असतो. तेव्हा इथे सायलीला उचलल्यानंतर सायलीचे पाय पूर्णाजीला दिसतात आणि कल्पनाला सुद्धा. तेव्हा इथे पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो, कारण जी जन्मखून तन्वीच्या पायावरती आहे तीच जन्मखून आता सायलीच्या पायावरती कशी. तरी ते तुळशीपत्राची जन्मखून सायलीच्या पायावरती जी असते ती आता पूर्णाजीने बघितलेली असते आणि कल्पनाने सुद्धा. तेव्हा इथे दोघी आता विचारामध्ये पडलेले असतात की आता सायली ही नेमकी आहे तरी कोण? ती आपली लहानपणीची तन्वी तर नाही आहे ना? तर इथे आता खूप सारे प्रश्न पूर्णाजीच्या मनामध्ये उभे राहिलेले असतात. तेव्हा इथे आता अचानकपणे सायली कशी काय भासते आणि इथे हा स्फोट प्रिया कसा काय घडून आणते ते आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सायली प्रतिमा तिची स्मृती परत आणण्यासाठी आता कल्पना आणि पूर्णाजीला सांगते की माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण जर प्रतिमा आत्याला या घरामध्ये मनमोकळेपणाने वावरू द्यायचं असेल तर आपण त्यांना स्वयंपाकघरामध्ये आणूया. कारण जर स्वयंपाकघरामध्ये त्यांनी जेवण बनवलं तर त्या समाधानी राहतील आणि त्याचबरोबर या घरामध्ये मनमोकळेपणाने वावरतील सुद्धा. कारण स्वयंपाकघर त्यांना खूपच जास्त आवडतं आहे. ते मनापासून तिथे वावरत आहेत. अगदी स्वतःचं घर असल्यासारखं तिथे स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवत आहेत. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की सायली तू म्हणशील तसं, पण प्रतिमाची स्मृती लवकरात लवकर परत यायला हवी आहे. माझी मुलगी जी माझी लाडाची आहे तिला मी जन्म जरी दिला नसला ना तरीसुद्धा सख्ख्या मुलीप्रमाणे मी तिला वाढवलं आहे, तिला जीव लावला आहे आणि तीसुद्धा अगदी स्वतःची आई असल्यासारखं माझ्यावरती प्रेम करत होती. आणि ती मुलगी आता माझ्याजवळ उभी राहत नाही आहे, मला मिठी मारत नाही आहे, माझ्याजवळ येत नाही आहे. तर आता तिची स्मृती लवकरात लवकर परत यायला हवी आणि तिची वाचासुद्धा. असं काहीतरी आपण करूया. तेव्हा इथे सायली म्हणते, म्हणूनच मी म्हणते की आता प्रतिमा आत्यांना आपण काही करून स्वयंपाकघरामध्ये घेऊन येऊया. तेव्हा त्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करतील. त्यांना जे जे पदार्थ आवडतात त्याची आपण लिस्ट करूया. तेव्हा इथे सायली आता पूर्णाजी आणि कल्पनाला विचारत असते की प्रतिमा आत्यांना कुठले कुठले पदार्थ आवडायचे आणि त्यांना बनवायला सुद्धा आवडायचे. तेव्हा इथे आता कल्पना सांगत असते की तिला वांग्याचं भरीत, त्याच्यानंतर चिंच गुळाची आमटीसुद्धा खूपच जास्त आवडायची. तर इथे पुरणपोळी आणि गुलाबजाम तर तिला बनवायलासुद्धा आवडायचे आणि खायलासुद्धा. तर इथे आता सगळ्या आवडीनिवडी पूर्णाजी आता प्रतिमाच्या सांगत असते आणि कल्पनासुद्धा. तेव्हा प्रिया त्यांचं म्हणणं ऐकते आणि ती आपल्या मनामध्ये म्हणत असते की तुम्ही कितीही प्रयत्न करा प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी, पण मी तुमचे सगळे डाव हे उधळून लावणार आहे. तर ही आयडिया सायलीने दिलेली असते. त्यामुळे इथे प्रियाला अजूनच राग आलेला असतो आणि आता प्रिया प्लॅनिंग करत असते की आता प्रतिमाचा घात कसा काय करायचा, कारण ती बरी झाली तर माझ्यासाठी खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तर इथे सायली आता चिंच गुळाची आमटी करायला जाते आणि प्रतिमाला ती मुद्दामून किचनमध्ये सुद्धा यायला सांगते. तेव्हा इथे सायली असं प्रतिमाला दाखवत असते जसं तिला चिंच गुळाची आमटी येत नाही, पण ती पहिल्यांदा बनवते. तेव्हा इथे प्रतिमा सायलीला मनापासून मदतसुद्धा करते.
तेव्हा इथे स्वतःहून ती चिंच गुळाच्या आमटीला फोडणी वगैरे तडका वगैरे प्रतिमाच देते। तेव्हा घरभर त्याचा वास हा पसरलेला असतो आणि त्यामुळे पूर्णाजी खूपच जास्त खुश होते। सगळेजण प्रतिमाच्या हातची चिंच गुळाची आमटी खाऊन खूपच जास्त कौतुक करतात। त्यामुळे प्रतिमाला खूप छान वाटतं आणि मग ती स्वतःहून किचनमध्ये येऊन सायलीला आता जेवणामध्ये मदत करत असते। तर इथे एक एक पदार्थ जो प्रतिमाला आवडत असतो तो स्वतःहून ती बनवत असते आणि सगळ्यांना खायला देत असते। तेव्हा इथे प्रियाला ते बघवत नाही आणि एके दिवशी प्रिया किचनमध्ये जाते आणि आता गॅस चालू करून ठेवते। तेव्हा इथे गॅसचं बटन चालू आहे हे प्रतिमाला माहिती नसतं। तेव्हा ती आता सगळ्यांसाठी किचनमध्ये खीर करायला जाते। तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या, आता तुम्ही खीर करू नका, आता मी सगळ्यांसाठी खीर करते। तुम्ही सकाळपासून स्वयंपाक करताय ना, तेव्हा तुम्ही थकला असाल। तेव्हा इथे प्रतिमा म्हणते नाही नको मी करते ना। तेव्हा सायली म्हणते नाही प्रतिमा आत्या, आधी तुम्ही माझ्या हातची खीर तर खाऊन बघा। तेव्हा इथे आता सायली प्रतिमाला किचनमधून बाजूला करते आणि स्वतः किचनमध्ये जाते आणि आता गॅस चालू केल्यानंतर इथे लगेचच स्फोट होतो। तर इथे स्फोट झाल्यानंतर सायलीचे हात आता आपल्या चेहऱ्यावरती येतात आणि त्यामुळे तिचे हात आता पोळले जातात आणि ती खाली पडते। तर इथे प्रतिमा आता जोरात तिला हाक मारते की तन्वी म्हणून। तेव्हा इथे सगळेजण आता धावत पळत येतात की एवढा मोठा आवाज कसा काय झाला। तेव्हा अर्जुन आता किचनमध्ये जाऊन बघतो तर काय इथे गॅसचा स्फोट झाला होता आणि सायली खाली पडलेली असते। तेव्हा इथे आता सायलीचे हात भाजलेले असतात आणि सायली बेशुद्ध झालेली असते। तर इथे प्रतिमा आता आगीला घाबरत असते, कारण जेव्हा अपघात झालेला असतो तेव्हा इथे महिपतने जळक्या लाकडाने इथे प्रतिमाच्या चेहऱ्यावरती वार केलेले असतात। त्यामुळे ती आगीला खूपच जास्त घाबरते आणि ती तन्वी अशी हाक मारून ती सुद्धा चक्कर येऊन खाली पडते। तेव्हा इथे अर्जुन धावत पळत येतो आणि सायलीला आता उचलून घेऊन तिला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जातो। तर इथे चैतन्य आता अश्विनला फोन करून सांगतो। तेव्हा अश्विन म्हणतो की लवकरात लवकर एमर्जन्सी वॉर्डमध्ये वहिनीला घेऊन या। तेव्हा इथे सायली आता पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते, कारण हे कारस्थान प्रियाने केलेलं असतं। तर इथे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अर्जुनने आता सायलीचा जीव वाचवलेला असतो। तर इथे पुन्हा एकदा सायलीने प्रतिमाचा जीव वाचवलेला असतो, कारण जर प्रतिमा किचनमध्ये गेली असती तर तिथे जो स्फोट झाला असता त्याच्यामध्ये प्रतिमा भाजली गेली असती। पण सायली तिला बाजूला करून स्वतः सगळ्यांसाठी खीर करायला जाते आणि ही घटना घडते। तर इथे आता सगळ्यांना प्रश्न पडतो की गॅस चालू तरी कसा होता। आपल्या घरामध्ये एवढा हलगर्जीपणा तर कुणीच करत नाही, ना विमल करते, ना कल्पना करते, ना सायली। पूर्णाजी म्हणत असते की हे कारस्थान होतं तरी कुणाचं, किचनमध्ये शेवटला कोण गेलं होतं, असं सगळेजण म्हणतात। तेव्हा इथे आता विमल म्हणत असते की मगाशी तन्वी मॅडम किचनमध्ये गेल्या होत्या कॉफी करण्यासाठी। त्यांनी मला किचनमधून बाजूला केलं होतं आणि स्वतःसाठी कॉफी बनवत होत्या। त्याच्यानंतर तर कुणीही गॅसजवळ गेलेलंच नाही आहे। तेव्हा इथे आता कल्पनाला संशय येतो। तेव्हा ती म्हणत असते की प्रिया, तू स्वतःहून तर गॅस चालू ठेवला नव्हतास ना, तू बंद केला होतास का व्यवस्थित। तेव्हा इथे प्रिया नाटक करते आणि म्हणते हो हो कल्पना मामी, अगं मी कसं काय चालू ठेवेन ना। तेव्हा इथे कल्पना म्हणते मला काही कळत नाही आहे, मला लवकरात लवकर आता हॉस्पिटलला जायचं आहे। तेव्हा प्रतिमा म्हणते की मी सुद्धा आता सोबत येणार। तेव्हा इथे प्रतिमासुद्धा सायलीला बघण्यासाठी गेलेली असते। तर इथे सायलीला आता एमर्जन्सी वॉर्डमध्ये घेतलेलं असतं आणि तिच्यावरती लगेचच ट्रीटमेंट सुरू होते आणि त्यामुळे इथे थोड्या वेळानंतर सायली शुद्धीवरती आलेली असते। पण इथे आता प्रियाचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आलेलं असतं, कारण प्रियाच्या नंतर किचनमध्ये कुणीही गेलेलं नसतं। तेव्हा पूर्णाजी आता प्रियाला चांगलंच खडे बोल सुनावते आणि म्हणते की किचनमध्ये तुझ्यानंतर कुणीही गेलं नव्हतं, त्यामुळे तू गॅस नीट बंद केला नव्हतास। असा हलगर्जीपणा पुन्हा आमच्या इथे करायचा नाही, नाहीतर तू स्वतः किचनमध्ये कधीच जायचं नाही। आता त्या जागी प्रतिमा असती, सायली प्रतिमाचा जीव वाचून स्वतः किचनमध्ये गेली सगळ्यांसाठी खीर बनवायला, नाहीतर आता त्या ठिकाणी माझी प्रतिमा असती। पुन्हा एकदा सायलीमुळे माझ्या प्रतिमाचा जीव वाचलेला आहे, असं पूर्णाजी म्हणते। आणि इथे आता पूर्णाजी कल्पनाला म्हणत असते की तू बघितलंस का, सायलीच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची जन्मखून आहे। तेव्हा इथे आता पूर्णाजी सायलीची शुद्धीवरती येण्याची वाट बघत असते, कारण तिला विचारायचं असतं की तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खून कशी काय आहे आणि त्याची आता पूर्णाजीला शहानिशा करायची असते।